खरं तर या महोत्सवाचं आयोजन आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार जो आमचा या विलासपूर गोळेबार मैदानमध्ये आहे त्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 3 वर्षापासून हा महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव सुरू असतो। या महोत्सवाचं 3रं वर्ष आहे आणि वर्षानुवर्ष गेल्या 3 वर्षांमध्ये आमचा अनुभव असं पहिल्या दुसऱ्या आणि आता 3ऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आमच्या सगळ्या मार्गदर्शकांचा माता भगिनींचा महोत्सवाला मिळतो आहे। कुठल्याही प्रकारचं शुल्क यासाठी या स्टॉलधारकांकडून आपल्या सगळ्या आयोजकांकडून कुठलं आकारलं जात नाही। त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना एक मार्केटमध्ये येण्यासाठी त्यांच्या प्रोडक्टला मागणी काय आहे मार्केटचा अभ्यास होण्यासाठी आणि स्वतःच्या हातात जे कलागुण त्यांचे आहेत त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा अनुभव येण्यासाठी खरं तर आम्ही या महोत्सवाचं आयोजन करत असतो। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। आज आपण पाहिलं तर आदरणीय प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत रविवारी आपल्याचा समारोप आहे आणि समस्त आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समस्त सातारकरांना माझं आव्हान आहे की सगळ्यात महिला उद्योजक आहेत त्यांना कुठलीही उद्योजकीय पार्श्वभूमी त्यांच्या नाही आहे, घरात कुणी उद्योजक नाही आहे, पण त्यांना भविष्यामध्ये कुटुंबाला हातभार लावणे असेल अनेक गोष्टी असतील आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही जे काही त्यांच्या संकल्प त्यांनी केले आहेत त्या सगळ्यांच्या पूर्णत्वास जाण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चितपणे सातारमध्ये अनेक ठिकाणी होतातच, पण आमच्याही माध्यमातून या सगळ्या महिलांना व्यासपीठ देण्याचा आमचा सगळा मित्रपरिवारचा मानस आहे आणि दरवर्षी 10 ते 15,000 नागरिक या महोत्सवाला भेट देतात। यावर्षी तो आकडा अधिक वाढत जाईल अशी आमची अपेक्षा आहे। नियोजनामध्ये कुठं कमतरता राहू नये यासाठी सगळेच आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे। अध्यक्ष नवीन पायंडा पाडताय तुम्ही जो मोफत स्टॉल देत आहे मोफत स्टॉल बरोबर जे याच्यातून जे स्टॉलचा फायदा होतोय बाहेर पडतायत त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुमच्या काही डोक्यात काही कल्पना नाही? असं मगाशी मी आपण ऐकलं असेल माझे आम्ही सगळ्यांचा आमचा एक मानस आहे छत्रपती उदयनराजे महाराजांच्या माध्यमातून आदरणीय कल्पनाराजे भोसले राजमाता आणि आदरणीय दमयंतीराजे भोसले या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध कायमस्वरूपी होण्यासाठी नगरपालिका त्याचं माध्यम आहेच, पण छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या महिलांना ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे। जसं की ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये यांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात। घर बसल्या जगभरामध्ये तुम्ही आपली सगळी उत्पादनं पोचवू शकता आणि असं कोणी राहिलेलं नाही की पहिलं की मेन मार्केट प्लेसला मोठा गाळा पाहिजे, तिथं दुकान टाकलं पाहिजे आणि तिथंच आपला व्यवसाय करायला पाहिजे, भांडवल त्या प्रमाणात पाहिजे, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही। मला वाटतं तुमच्याकडं चांगलं प्रॉडक्ट तुमचं असेल तर जगभरामध्ये याची मागणी आहे। सगळे आपण अमेझॉन फ्लिपकार्ट पाहतो, अनेक या सगळ्या साईट्स ज्या आहेत त्या माध्यमातून याची उत्पादनं आणि विक्री केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये यांना या माध्यमातून त्यांचे प्रोडक्ट तिथपर्यंत कसे जातील त्यांना एक ट्रेनिंग कसं देता येईल आपल्याला राज्य शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला यांना ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंटच्या असं ज्याला म्हणू आपण एक प्रोग्राम घेऊन वारंवार यांचा एका प्रोग्रामनी अशा गोष्टी होणार नाहीत, त्याला वारंवार प्रयत्न करावे लागतील। आम्ही सगळेजण त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू।